Morning all CBSE 10th standard student and welcome to Modesars Academy. In this video we will see balanced chemical equations. Okay, last video मध्ये आपण पाहिलं होतं basic concept of balanced chemical equations, means difference between coefficient and subscript. In this video we will take some example to balance chemical equation. Okay, what is mean by balanced chemical equation? Means balanced chemical equation in which number of atom of each element is equal on both side of equations. Means number of atoms on reactant side is equal to number of atom of that element on product side. Okay, but why we balance the chemical equation? आपण chemical equation balance का करतो? Okay, why we balance chemical equations? We know the law of conservation of mass, means mass can neither created nor destroyed in chemical reactions. That's why we balance chemical reactions. Okay, in next point we studied some simple steps to balance chemical equations. Okay, start. And how to balance chemical equation with easy steps? Okay, there are two steps. Okay, first means for example we take S8 plus O2 SO2, sulfur plus oxygen SO2. Okay, first count the atoms on both the side. फर्स्ट स्टेप मध्ये काय करतोय आपण, ॲटम काउंट करतोय. मीन्स इकडे SO आहे, इकडे पण सेम असलं पाहिजे. सल्फर किती आहे 8 आणि ऑक्सिजन 2. इथे सल्फर किती 1 आणि ऑक्सिजन 2. फर्स्ट स्टेपमध्ये फक्त काय करायचं आहे, रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडला फक्त किती ॲटम आहेत, काउंट द ॲटम ऑन ईच साईड ऑफ इक्वेशन. मीन्स दॅट इज ॲट रिॲक्टंट साईड अँड प्रोडक्ट साईड. ओके, आता त्यानंतर सेकंड स्टेप, चेंज ओनली कोएफिशिएंट. दिस इज द ओनली रूल in balancing the chemical equation. We can change only the coefficient. आता ऑक्सिजन 2 आहेत, इथं ऑक्सिजन 2 आहेत. ओके, हा बॅलन्स आहे. आता चेंज काय कुठं करावं लागेल आपल्याला, इथं या साईडला S8 म्हणजे सल्फर 8 आहे, इकडं 1 आहे. म्हणजे आपण त्याला काय करू शकतो, इंटू 8 केलं म्हणजे इथं काय चेंज झाला 8. आपण सल्फरचा सबस्क्रिप्ट चेंज केला नाही, कोएफिशिएंट चेंज केला. मग इथं काय झाला, सल्फर या साईडला 8 झाला, इकडे पण 8 झाला, पण कोएफिशिएंट इट अप्लायज टू द होल ॲटम. बरोबर आहे, जे मॉलिक्यूल तयार झालेला त्याला पण अप्लाय होतो. सल्फरमध्ये चेंज केल्यामुळे काय झालं, ऑक्सिजनचं सफिक्स 2 आहे आणि इथं कोएफिशिएंट 8 झाला, म्हणजे 8 × 2 काय झाले, इथं ऑक्सिजन सल्फरचा आपण कोएफिशिएंट चेंज झाल्यामुळे इथं ऑक्सिजन पण चेंज झाला, म्हणजे 16 झाला. आता इथं 16 आहे, त्यामुळे पण इथं आपल्याला काय करावं लागेल, इथं पण चेंज करावं लागेल, म्हणजे इथं आपण 8 लिहिलं. ओके, लक्षात. पहिल्या स्टेपमध्ये फक्त आपण काउंट केले ॲटम रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडला. ओके, ऑक्सिजन हा ऑलरेडी बॅलन्स आहे. ओके, त्यानंतर सल्फरकडे चेंज केलं, इथं 8 आहे, इकडे 1 आहे, त्यामुळे इथं आपण 8 मल्टिप्लाय कोएफिशिएंट फक्त चेंज केला 8, म्हणजे 1 × 8, इथं 8 चेंज केला. इथं 8 असल्यामुळे ऑक्सिजनचं पण मॉलिक्यूल चेंज झाले, 8 × 2 16 झाले. मग परत आपल्याला या साईडला 16 ऑक्सिजन आहेत,
मग रिॲक्टंट साईडला पण 16 ऑक्सिजन करण्यासाठी आपण कोएफिशियंट ऑक्सिजनचा 8 केला. अजून एक गोष्ट, आता हे आपल्याला कसं समजायचं की पहिल्यांदा कुणाला बॅलन्स करायचं, ऑक्सिजन करायचं का हायड्रोजन करायचं का मेटल करायचं का नॉन मेटल करायचं. त्यासाठी एक टिप्स लक्षात ठेवा. फर्स्ट सुरुवात करायची मेटलपासून, स्टार्ट विथ द मेटल, देन नेक्स्ट नॉन मेटल, ओके, and third oxygen and fourth hydrogen. ओके, आणि ह्यामध्ये अजून एक गोष्ट, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये तुम्ही चेंज केला तरी चालेल. म्हणजे काय काय इक्वेशन अशा असतात की तिथं पहिल्यांदा ऑक्सिजन बॅलन्स होत नाही, तिथं हायड्रोजन बॅलन्स करून बघायचं. ओके, पण सुरुवात मेटल, नॉन मेटल, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, एक बेसिक कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. कारण की आपण इक्वेशन जर दिलं तर सुरुवात कोणाला बॅलन्स करण्यापासून करायची हे कन्फ्युजन होतं. त्यामुळे सुरुवात करायची की मेटल, त्यानंतर नॉन मेटल, ऑक्सिजन, हायड्रोजन और हायड्रोजन ऑक्सिजन. आलं लक्षात. वी विल टेक द नेक्स्ट एक्झाम्पल. H2 plus N2 NH3 means hydrogen, nitrogen and ammonia gas. Okay, count the react at number of atoms. First steps, count the H किती आहे, या साईडला रिॲक्टंट साईडला 2, N पण 2 आहे, इकडे H3 आहे, N 1 आहे. ओके, आता बघा इथं हायड्रोजन, नायट्रोजन सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं होतं की आपण हायड्रोजन आणि नायट्रोजन म्हणजे मेटल, नॉन मेटल किंवा गॅस, पहिल्यांदा आपण नायट्रोजन बॅलन्स करा. इकडे 2 आहेत, इकडे 2 करण्यासाठी आपल्याला इंटू 2 मीन्स 2 जर केले, इकडे नायट्रोजन 2 झाले, बरोबर आहे. पण हायड्रोजन किती झाले बघा, 2 × 3 6 झाले. त्यामुळं इथं काय झाले, परत 2 वाटल्यामुळे 6 झाले. मग इथं काय करावं लागेल, 6 करावं लागेल, म्हणजे इथल्या ह्याला 3. बघा नंबर ऑफ. आता नेक्स्ट स्टेप, काउंट 6, 3 हायड्रोजन किती झाले, 3 × 2 6, नायट्रोजन इकडे 2, इकडे नायट्रोजन 2 and hydrogen 3 × 2 6. okay, आलं लक्षात. in this way we will balance the chemical reaction. CH4 plus O2, CO2 plus H2. First step, count the atom on both the side. C, H आणि O आहे, इकडं C, H, O. C किती आहे, 1, या साईडला पण 1 आहे. H किती आहे बघा, इकडं 4 आहे, इकडं किती आहे, 2 आहे. ऑक्सिजन किती आहे बघा, इकडं 2 आहे, आणि इकडं ऑक्सिजन 2 आणि इकडं इथला एक 3. बघा इथं जे काय आपण आता इथं प्रोडक्ट 2 आहेत, आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये प्रोडक्ट फक्त 1 होता. आता ऑक्सिजन काउंट करताना इथले 2 आणि इथला 1 असे काउंट करायचे. लक्षात. आता फर्स्ट आपण कार्बन काय दोन्ही साईडला 1 आहे. मग त्यानंतर आपण इथं जे काही लिहिलेलं आहे मी, मेटल, नॉन मेटल, ऑक्सिजन, हायड्रोजन. जर ऑक्सिजन जर आपण बॅलन्स करायला लागलो तर इथं 2 आणि इकडे 3 हे इझिली बॅलन्स होणार नाही. अशा केसमध्ये काय करायचं, हायड्रोजन बॅलन्स करून बघा. इकडे 4 आहेत, इकडे 2 आहे, म्हणजे आपण इथं जर 2 हायड्रोजन वाढवले तर हायड्रोजन मॅच होतील. ओके, सेकंड स्टेप काय, अशा जर असे 2 प्रोडक्ट जर तयार झाले तर आपल्या स्टेप्स काय करू, प्रत्येक ॲटमसाठी 1 म्हणजे बॅलन्स हायड्रोजन. आता हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी काय, CH4 plus O2
इकडं CO2 आणि इकडं काय करावं लागेल H2O. इकडं हायड्रोजन 4 झाले, इकडं पण 4. आता काय करा, ऑक्सिजन किती झाले बघा इथं. आता इथं बघा, इथं परत काउंट करा. इकडं कार्बन 1 आहे, इकडं कार्बन 1 आहे. हायड्रोजन काय इथं 4 आहेत, इकडं पण हायड्रोजन आता 4 झाले. ऑक्सिजन किती आहेत बघा, इकडं 2 आहेत आणि इकडे किती झाले आता ऑक्सिजन, हे 2 आणि 2 4, बरोबर आहे. ऑक्सिजन प्रोडक्ट साईडला किती झाले 4, म्हणजे आपल्याला कुठं इन्क्रीज करावं लागतील, रिॲक्टंट साईडला 2 कमी आहेत, म्हणजे आपण इथं जर 2 वाढवले म्हणजे तर आपली इक्वेशन बॅलन्स होईल. ओके, थर्ड स्टेप काय, किंवा डायरेक्ट आता प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला इथंच चेंजेस केले तर चालतील, पण थर्ड स्टेपमध्ये काय तुम्ही लिहिणार, बॅलन्सिंग ऑक्सिजन. ओके, therefore balance equation oxygen, balanced equation is CH4 plus 2O2 CO2 plus 2H2. बघा, कार्बन 2 आहेत, हायड्रोजन 4 आहेत, इकडं पण 4 आहेत, ऑक्सिजन 4 आहेत आणि इकडं पण इथं 2 आणि इथं 2 4. ओके, इन दिस वे वी विल बॅलन्स इक्वेशन्स, केमिकल इक्वेशन्स. केमिकल इक्वेशन बॅलन्स करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचे, वी कॅन चेंज ओनली द कोएफिशिएंट, नॉट सबस्क्रिप्ट. ओके, एग्जाम्पल, Fe ferrous plus hydrogen, water H2O, Fe3O4 plus H2. ओके, आता इथं बघा फेरस मेटल आहे, बाकीचे बॅलन्स ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे. ओके, काउंट करा. इकडे FeH आणि O, इकडे पण FeH आणि O. इथे किती आहे 1 आहे, इकडं इथे 3 आहे. हायड्रोजन किती आहेत बघा, इथे 2 आहेत, इकडं 2 आहेत. ऑक्सिजन किती आहेत बघा, इकडं 1 आहे आणि इकडं ऑक्सिजन 4 आहे. ओके, फर्स्ट पहिल्यांदा मेटल बॅलन्स करून घ्या. फर्स्ट बॅलन्सिंग Fe. काय करावं लागेल, इकडं 3 आहेत म्हणजे इथं फक्त इथं 3 वाढवावं लागतील, म्हणजे इंटू 3. ओके, देअरफॉर बॅलन्सिंग मीन्स 3Fe प्लस H2O Fe3O4 प्लस H2. आता बघा परत काउंट करा. इथं 3 आहेत, इकडे Fe 3 आहेत, फेरस 3 आहेत, हायड्रोजन 2 आहेत, इथं हायड्रोजन किती आहेत, इथं 2 आहेत. ऑक्सिजन इकडं 1 आहे, इकडं ऑक्सिजन 4 आहेत, बरोबर आहे. जर ऑक्सिजन इथं आता काय करायचं, इथं ऑक्सिजन जर आपण बॅलन्स केलं तर इझिली बॅलन्स होईल. ओके, सेकंड बॅलन्सिंग ऑक्सिजन. ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल, इथं 4 आहेत, इथं जर 4 केले आपण, म्हणजे या H2Oच्या ठिकाणी जर 4 आपण ऑक्सिजन वाढवले तर हा इकडं ऑक्सिजन 4 होतील, इकडं पण ऑक्सिजन 4 होतील. देअरफॉर 3Fe प्लस 4H2O Fe3O4 प्लस H2.
बघा ऑक्सिजन बॅलन्स केल्यामुळे इथं आता हायड्रोजन किती झाले बघा 4 × 2 8 आणि इकडं फक्त 2च आहेत, त्यामुळे बॅलन्स हायड्रोजन बॅलन्सिंग द हायड्रोजन. आता इथं फक्त काय राहिलं बघा Fe 3 आहेत, इकडं 3 आहेत, ऑक्सिजन इकडं 4 आहेत, ऑक्सिजन इकडे 4 आहेत, हायड्रोजन बघा हायड्रोजन इकडं आता किती झाले बघा 4 × 8 आणि इकडं हायड्रोजन किती आहेत 2. म्हणजे काय करावं लागेल इथले हायड्रोजन इथं 2 आहेत म्हणजे 2 × 4 केलं 2 × 4 केले तर इथं पण 8 होतील. देअरफॉर बॅलन्सिंग हायड्रोजन देअरफॉर थर्ड स्टेपमध्ये काय आपण हायड्रोजन बॅलन्स केला म्हणजे 3Fe + 4H2O मीन्स Fe3O4 + 4H2. आता बघा सगळे ॲटम बॅलन्स. दिस इज अ बॅलन्स इक्वेशन आहे का ते चेक करा. Fe इकडं 3 आहेत, इकडं पण 3 आहेत. हायड्रोजन इकडं 4 × 2 8 आहेत, इकडं 4 × 2 हायड्रोजन 8 आहेत. ऑक्सिजन 4 आहेत, इथं ऑक्सिजन 4 आहेत. ओके, इट मीन्स दिस इज अ बॅलन्स. ही जी काही केमिकल रिॲक्शन आहे इक्वेशन आहे ते बॅलन्स झालेलं आहे. ओके, आलं लक्षात. इन दिस वे वी बॅलन्स द केमिकल इक्वेशन. आता हे तुम्हाला सगळे बेसिक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आता तुम्हाला कोणतीही रिॲक्शन दिली तर तुम्हाला इझिली ती बॅलन्स करता येईल. ओके, अंडरस्टूड. केमिकल इक्वेशन थोडं समराइज करू. फर्स्ट स्टेप की वी नो द डिफरन्स बिटवीन कोइफिशियंट अँड सबस्क्रिप्ट. बरोबर आहे. कोइफिशियंट चेंज करू शकतो, सबस्क्रिप्ट चेंज करू शकत नाही. सबस्क्रिप्ट जर चेंज केला तर ती मॉलिक्यूल वेगळा मॉलिक्यूल तयार मिळेल, त्यांचे प्रॉपर्टी वेगळ्याच असतील. हे पहिल्यांदा लक्षात घ्या की आपण फक्त कोइफिशियंट चेंज करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे बॅलन्स करताना पहिल्यांदा चेक करायचं मेटल आहे का. मेटल असेल तर पहिल्यांदा मेटल करायचं, त्यानंतर नॉन मेटल, हायड्रोजन ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन हायड्रोजन. या जसं तुमचं इक्वेशन पाहून ते हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये चेंज केलं तरी चालतं. म्हणजे पहिल्यांदा मेटल बॅलन्स करायचं, त्यानंतर नॉन मेटल गॅसेस बॅलन्स करायचे, त्यानंतर थर्ड ऑक्सिजन और हायड्रोजन आणि लास्टला हायड्रोजन और ऑक्सिजन. ओके, लक्षात आलं. म्हणजे ह्या 4 स्टेप्स जर तुमच्या लक्षात राहिले तर तुम्हाला कोणतेही इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी दिले तर तुम्ही आता इझिली बॅलन्स करू शकता. ओके, अजूनही मुर्डे सर अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अजून अशा इझी स्टेप्स थ्रू आपण होल सायन्स सब्जेक्ट आपण समजून सांगणार आहोत.